नमस्कार मित्रांनो, मी अनुराग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या व्लॉग मध्ये. खूप दिवसापासून माझं हे रखडलेलं काम होतं. सो आज फायनली मी वेळ काढला आणि अडॅप्टॅबिलिटी बद्दल ब्लॉग तयार केला. सो आज आपण जाणून घेणार आहोत अडॅप्टॅबिलिटी बद्दल. यामध्ये आपण जाणून घेऊयात की अडॅप्टॅबिलिटी म्हणजे नक्की काय, त्याच्यानंतर त्याचा कुठे आणि कसा उपयोग होतो किंवा ती का महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्याचबरोबर आपण जाणून घेऊया की अडॅप्टॅबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी हे दोन्ही सेम वाटणारे शब्द नक्की सेम आहेत का वेगवेगळे आहेत. प्लस आपण जाणून घेऊयात की आपल्या स्वतःमध्ये सुद्धा अडॅप्टॅबिलिटी आहे की नाही, आणि जर आपल्यामध्ये अडॅप्टॅबिलिटी नसेल तर ती इम्प्रूव्ह कशी करायची. तर ह्या गोष्टी आज आपण डिस्कस करूयात. तर सर्वप्रथम आपण जाणूया की अडॅप्टॅबिलिटी म्हणजे काय. आय गेस खूप सोपं आहे आणि तुम्ही जेवढं कॉम्प्लिकेटेड करताल तेवढं तुम्हाला ते अजून जास्त अवघड जाईल. सो सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो की अडॅप्टॅबिलिटी काय असते. तर अडॅप्टॅबिलिटी म्हणजे काय की सपोज तुमच्या आयुष्यात एखादा बदल आलाय, तर तो तुम्ही किती क्विक, किती लगेच तुम्ही तो ऍक्सेप्ट करताय. आणि हा जो बदल असतो ना, तो हा थोड्या वेळासाठी नसतो, तर हा एक लॉंग टर्म बदल असतो, म्हणजे बऱ्याच काळ जाणारा बदल असतो. आणि त्यामुळे मे बी एखाद दिवस आपण ऍडजस्ट करू शकतो, पण जर आपल्याला माहिती आहे की हा बदल खूप दिवस टिकणार आहे, तर मग आपली थोडी चिडचिड होते. तर मग ही चिडचिड थांबवून तुम्ही किती लवकरात लवकर तो बदल ऍक्सेप्ट करताल आणि त्याचबरोबर त्या बदलासाठी तुमचं बिहेवियर कसं बदलाल हे तुम्हाला समजणं म्हणजे अडॅप्टॅबिलिटी. सो अडॅप्टॅबिलिटी बरोबरच रेझिलियन्स हे सुद्धा शब्द महत्वाचा आहे. रेझिलियन्स म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असे लॉंग टर्म बदल येतात, तेव्हा बऱ्याच वेळा आपण ज्या जागेवर आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट असू देत, तुमचं मेंटल अवेअरनेस असेल किंवा तुमची फायनान्शियल कंडिशन असेल, तुमची हेल्थ कंडिशन असेल, ही पूर्णपणे हलून जाते आणि तुम्ही एक थोडीशी ही कंडिशन अजून बिघडते, तुम्ही अजून थोड्या खालच्या लेवलला पोहोचतो. मग रेझिलियन्स काय करतं, तर अशा वेळेस हे रेझिलियन्स तुम्हाला परत तुमच्या आहे त्या जागेवर नेऊन ठेवतं. याला म्हणतात रेझिलियन्स. तर अडॅप्टॅबिलिटी मध्ये रेझिलियन्स हे खूप महत्वाचं आहे, कारण की हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठलाही बदल आला तर तो ऍक्सेप्ट करायला जास्त वेळ लागत नाही. सो हे झालं अडॅप्टॅबिलिटी म्हणजे काय. मग आता आपण जाणून घेऊयात की अडॅप्टॅबिलिटी का का गरजेची आहे आणि ती कुठे गरजेची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आपलं आयुष्य आपण हे 100% जरी प्लॅनिंग केलं तर ते पूर्णपणे जसं प्लॅनिंग केलं तसं जात नाही, बरोबर आहे. आपल्या आयुष्यात बरेचसे असे अनएक्सपेक्टेड चेंजेस येतात आणि मग आपल्याला बऱ्याच वेळा फक्त फाईटच नाही तर सर्व्हाइव्ह सुद्धा करावं लागतं. मग ह्या सगळ्यात प्रॉब्लेम्सला तोंड द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलं पाहिजे, राईट. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे अडॅप्टॅबिलिटी. कारण की अडॅप्टॅबिलिटी आपल्याला काय करतं, तर अडॅप्टॅबिलिटी सगळ्यात पर्यंत आपल्याला सांगतं की ही सिच्युएशन ऍक्सेप्ट कर आणि त्याच्यामध्ये स्टडी कर की ह्या सिच्युएशन आज झालेल्या आहेत, तर आता ह्या सिच्युएशन मधून मला बाहेर कसं पडायचंय, मग त्यासाठी मला स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील. सो त्यामुळं अडॅप्टॅबिलिटी तेवढी महत्वाचं असतं. त्याचबरोबर अडॅप्टॅबिलिटी ही तुमच्या ग्रोथसाठी सुद्धा खूप महत्वाची, तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा. पर्सनल लाईफमध्ये कसे, तर सपोज तुम्ही आता जे घर राहताय ते सोडून तुम्ही मोठ्या घरात शिफ्ट होणार आहे, राईट. सो त्यावेळेस मे बी हे घर सोडणं थोडं अवघड जाईल किंवा नवीन घर ऍक्सेप्ट करणं सुद्धा अवघड जाईल. परंतु आज नाही तर उद्या तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल, तिथं राहायला लागेल तेव्हा, आणि तुम्हाला ते आवडायला लागेलही. आणि त्यासाठी तुम्हाला अडॅप्टॅबिलिटीचीच गरज आहे. आता प्रोफेशनल लाईफ मध्ये काय, तर सपोज तुमचं प्रमोशन झालं किंवा तुम्ही जॉब स्विच केला, तर तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी चेंज होतील, तुमचं काम चेंज होईल, राईट. मग अशा वेळेस तुम्हाला अडॅप्टॅबिलिटीची खूप गरज आहे, कारण की तेव्हाच तुम्ही ते प्रॉपरली करू शकाल. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की ज्या व्यक्तींमध्ये अडॅप्टॅबिलिटी ही स्किल असते त्यांचे इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचे 71% चान्सेस जास्त असतात. सो त्यामुळे अडॅप्टॅबिलिटी आपल्यामध्ये असणे खूप महत्वाचं आहे. आता हे जाणून घेतलं, सो आता आपण जाणून घेऊयात की अडॅप्टॅबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी काय असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल अडॅप्टॅबिलिटी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हा लॉंग टर्म चेंज असतो, राईट. तर त्यामुळे हा खूप बऱ्याच वेळासाठी चालणारा चेंज असतो आणि त्यासाठी आपल्याला तो तसा ऍक्सेप्ट करावा लागतो. मग हे फ्लेक्झिबिलिटी काय असतं, तर फ्लेक्झिबिलिटी एक शॉर्ट टर्म ऍडजस्टमेंट असतं, म्हणजे थोड्या काळासाठी आपल्याला आपलं रुटीन चेंज करायचं किंवा थोडेसे बदल करायचे आणि ते मग परत पूर्ववत होतात. सो हा फरक आहे अडॅप्टॅबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी मध्ये. आता याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, तर आपल्यामध्ये अडॅप्टॅबिलिटी आहे किंवा नाही. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्यामध्ये अडॅप्टॅबिलिटी आहे का नाही. चला एक मिनिट घ्या आणि विचार करा की तुम्ही कधी तुमच्या आयुष्यामध्ये अडॅप्टॅबिलिटी ही स्किल दाखवली आहे का. आणि मला माहितीच उत्तर काय आहे, त्याचं उत्तर होय असंच आहे. कारण की आपल्या आयुष्यात इतक्या वेळेस आपल्याला ही स्किल दाखवावीच लागते. असे कितीतरी क्षण असतात की जेव्हा आपलं जे रेग्युलर रुटीन असतं ते डिस्टर्ब होतं आणि आपल्या लाईफमध्ये एक लॉंग टर्म चेंज इंट्रोड्यूस होतो.
आणि जो ऍक्सेप्ट करणं आपल्याला थोडं अवघड असतं, पण तो करतो आणि आपण ते केलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा केलंय, राईट? सो आय गेस आपल्या सगळ्यांमध्येच अडॅप्टेबिलिटी कुठे ना कुठेतरी आहेच, थोडाफार कमी जास्त प्रमाणात आहे, पण आहेच. मग आता जर तुम्हाला तुमचं अडॅप्टेबिलिटी इम्प्रूव्ह करायची, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे किंवा आपण कसं करू शकतो? तर खूप सोपे मार्ग सांगणार आहेत. असं जर आपल्याला अडॅप्टेबिलिटी इम्प्रूव्ह करण्याचे खूप सारे मार्ग आहेत, पण मी काही गोष्टी आहेत ज्या मला पटतात आणि मला असं वाटतं की त्या सोप्या आहेत, तुम्ही करू शकता. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे काहीतरी नवीन शिकायला घ्या. नवीन हॉबी असू देत, नवीन कोर्स असू दे, काहीही असू देत, पण ते शिकायला घ्या, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये नवीन चेंज इंट्रोड्यूस होईल आणि तुम्हाला त्याची सवय लागेल. याच्यानंतर काय, तर तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडायला शिका, त्याच्यातून थोडं बाहेर पडायला शिका आणि नवीन काहीतरी ऍक्सेप्ट करायला लागा. त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांची मतं ऐकायला लागा, त्यांचं म्हणणं समजून घ्या आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला समजेल की तुमच्या बरोबर दुसऱ्यांची मत सुद्धा बरोबर असतात आणि त्याचबरोबर ते सुद्धा ऍक्सेप्टेबल आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे स्टे पॉझिटिव्ह. तुमच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला पॅनिक न होता किंवा नर्वस न होता पॉझिटिव्ह राहा, ऑप्टिमिस्ट राहा आणि जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं हे सांगत राहा, जेणेकरून की तुम्हाला ती सिच्युएशन हँडल करण्यात खूप चांगल्या प्रकारे यश येईल. याबरोबरच मी आजचा व्हिडिओ इथे थांबवतोय. लवकरच भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. सो आय गेस तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करून कळवा. थँक्यू.